तर या संपूर्ण युद्धाचा भारतावर देखील परिणाम पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींसह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवर चर्चा। राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। राज्यातील हॉटेल उपहारगृहांना 20% गॅस पुरवठा करणार। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवरती रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन पोहोचलं। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन रशियाचं जहाज भारतात दाखल। हजारो टन एलपीजी घेऊन पायसिस पायनियर जहाज भारतात दाखल झालंय। पायसिस पायनियर जहाज एलपीजी गॅस घेऊन भारतात पोहोचलं। पुढील आठवड्यात न्यू मंगळुरू बंदरावरती गॅसचा पुरवठा होणार। कच्च्या तेलाचा दर $150 वरती पोहोचण्याची भीती आहे। युद्ध आणखीन 10 दिवस सुरू राहिल्यास तेलाच्या किमतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ होण्याची शक्यता आहे। इराणच्या ऊर्जा तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला। आखाती देशातील युद्धाच्या डांबरावरती परिणाम होणार आहे। डांबराच्या वाढलेल्या दरामुळे केडीएमसीच्या खड्डेमुक्त टेंडरला ठेकेदारांची पाठ पाहायला मिळते। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचं काम अडचणीत आलंय। खड्ड्यामुळे अपघातांची भीती आहे। नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा आहे। एलपीजी पंपावर रिक्षाच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। 15 दिवसांमध्ये ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ झाली। डिझेलच्या दरवाढीमुळे मासेमारी व्यवसाय संकटात आलेला आहे। आखातातील युद्धामुळे डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 22 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे। गॅस तुटवड्याच्या उद्योगावर परिणाम होणार आहे। एलपीजी स्टॉक संपायला आल्यानं अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे। हिंगणा एमआयडीसी मध्ये 1200 वरती उद्योग जे आहेत ते धोक्यात आले। तर आता वया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। राज्यावर पाणी टंचाईचं गडद सावट पाहायला मिळते। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार आहे। हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय। पिण्याच्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याचं सरकारने आदेश दिले। आखाती देशातील युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांवर परिणाम होणार आहे। 1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। प्रवाशांवर तात्काळ बोजा पडणार नाही आणि यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। पुणे महापालिकेमध्ये राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची समन्वय समिती असणार आहे। सर्वसाधारण सभेचं कामकाज वेळेत पूर्ण व्हावं यासाठी समिती असणार आहे। समितीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे गटनेते असणार। गॅस पुरवठा न झाल्यानं आठवड्याभरापासून जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस बंद झालेले आहेत। कंपन्यांकडून गॅस पुरवठा होत नसल्यानं गॅस बंद ठेवण्याची वेळ आली आहे। गॅस संपल्यानं रिक्षा चालकांच्या अडचणींमध्येही वाढ झाली। आखाती देशांमधील युद्धाचा इंधन दरावर परिणाम झालाय। रायगडमध्ये पॉवर पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ झाली। पॉवर पेट्रोलचा दर 114 रुपये 48 पैशांवर पोहोचलेला आहे। इगतपुरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे। 3 स्टार हॉटेल मानस लाईफस्टाईल वरती मोठा परिणाम झालाय। कोळशाच्या भट्टीवर इंडक्शन जेवण जे आहे ते तयार होतं। पुण्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरती युद्धाची झळ पाहायला मिळते। पॉवर पेट्रोलचे दर 2 रुपयांनी तर डिझेलच्या दरामध्ये 22 रुपयांची वाढ झाली आहे। सर्वसामान्य नागरिकांवरती दर वाढीचा परिणाम होतो। परभणीमध्ये गॅस टंचाईमुळे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। शहरातील अनेक पोहा, वडापाव, पावभाजी स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांवरती दुकान बंद करण्याची वेळ आली आहे। गॅस टंचाईमुळे मुरबाडमध्ये आता पुरवठा विभागाची हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सवरती धाडी पाहायला मिळतात। घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतर्क झालं।